अर्थानं मागच्या वेळी मी उमेदवार होतो, यावेळी नाही आहे. परंतु आनंद याचा आहे की यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPIची महायुती झालेली आहे आणि महायुती होऊन समाधानकारक जागा वाटप झालेल्या असल्याकारणाने सर्व कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जसं मागच्या वेळी पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, त्याच पद्धतीनं आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि कळंबोलीमध्ये अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली इथंही 16चे 16 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे निवडून येणार. हे पूर्ण आपण बबन मुकदमनी प्रभाग 7, 8, 9 आणि 10 या चारही प्रभागामध्ये आमचे सर्वच्या सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. प्रभाग 10चे उमेदवारांची जरा नाव सांगा. कुठल्या? प्रभाग 10चे उमेदवार. प्रभाग 10चे उमेदवार बबन मुकदम साहेब, रामदास शेवाळे साहेब. प्रभाग 10चे विजय खानावकर, रवी भगत, मोनिका महानवर आणि सरस्वती कातारा हे चारही उमेदवार खूप मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत. यावेळी मला माहीत नाही, पण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता पहिला देशाचा विचार करतो, नंतर पक्षाचा विचार करतो आणि नंतर स्वतःचा विचार करतो. त्या धर्तीवर जे आम्ही काम करत असतो. आता ह्यावेळी जरी समजा युतीमुळं, कारण का 8मध्ये माझं प्राबल्य होतं, तिथं सेनेबरोबर युती झाली. प्रभाग 10मध्ये मी इच्छुक होतो, पण तिथं राष्ट्रवादीची उमेदवारी तिथं दिली गेली, त्यामुळे मला थांबावं लागलं. काही हरकत नाही, खूप मोठ्या फरकानं आम्ही सगळ्याच्या सगळ्या उमेदवारी निवडून आणणार आणि पनवेल, कळंबोलीसह पनवेलचा पूर्ण कायापालट करणार, खूप मोठ्या प्रमाणात विकास करणार. धन्यवाद.